17व्या शतकातील भारत, दख्खन प्रदेश, मुघल व आदिलशाही सत्तेखाली दबलेली जनता, गावांमध्ये भीतीचे वातावरण, अंधुक आणि गंभीर वातावरण. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, माता जिजाबाई यांच्या कुशीत तेजस्वी बाल शिवाजी, दैवी प्रकाश आणि आशेचा उदय. बाल शिवाजी जिजामातांकडून रामायण महाभारताच्या कथा ऐकत आहेत, धर्म, नीती आणि न्यायाचे संस्कार घेत आहेत. किल्ल्याच्या आत दिव्यांच्या उजेडात भावनिक दृश्य. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या यांचे प्रशिक्षण घेत असलेला शिस्तबद्ध युवक शिवाजी. 1645 मध्ये तोरणा किल्ला जिंकताना गुप्त रणनीती, रात्रीची चढाई, सह्याद्रीतील धुके, किल्ल्यावर फडकणारा भगवा ध्वज, स्वराज्याची पहिली ठिणगी, राजगड, पुरंदर, सिंहगड यांसारख्या किल्ल्यांच्या विजयांची मालिका, पावसाळी सह्याद्री, रोमहर्षक युद्धदृश्ये, प्रतापगडावर अफझलखानाची भेट, तणावपूर्ण सामना, धैर्य व बुद्धीने अन्यायाचा पराभव, जंगल डोंगरातून वेगाने हालचाल करणारी मराठा सेना, गनिमी काव्याची युद्धनीती, मुघल सैन्यावर अचानक हल्ले, आग्रा येथून शिवाजी महाराजांचे धाडसी पलायन, वेषांतर, थरारक प्रसंग. 1670 मध्ये पुन्हा किल्ले जिंकून स्वराज्याची पुनर्स्थापना. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर भव्य राज्याभिषेक सोहळा, सुवर्ण सिंहासन, गागाभट्टांनी केलेले वैदिक विधी, छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांचा अभिषेक, ढोल ताशे, शंखनाद, आनंदोत्सव, सर्वत्र भगवा ध्वज. शेवटी सह्याद्रीकडे नजर टाकत उभे असलेले छत्रपती शिवाजी महाराज.